नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 5 जुलै 2024। मित्रांनो, बॅक टू बॅक व्हिडिओ ज्याच्यासाठी सेटल करतोय कारण की माझ्या डोळ्याच्या ऑपरेशन्स नंतर बऱ्याचशा स्क्रीन टाईम हा कमी करण्यात आला आहे आणि काही अजून मेडिकल इश्यूजमुळे आपण कंटिन्युअस व्हिडिओज बनवून ठेवतोय आणि ते व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी आणतोय। मित्रांनो, विमा किती असावा याबद्दल आपण काल बघितलं। लाईफ इन्शुरन्स बरोबर अजून एक गोष्ट बघितली पाहिजे की आपण गेल्यानंतर आपल्या घरी परिवाराचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन राहावं, ही तर एका बाजूची गोष्ट झाली। दुसऱ्या बाजूला आपण जर एक्सपायर झालो नाही तर रिटायरमेंट नंतरचे आपलं लाईफ कसं सेटल होईल यासाठी सुद्धा लाईफ इन्शुरन्स कव्हर हे किती असावं यावर आपण कॉल घेतला पाहिजे। त्याचबरोबर नुसतं उत्पन्नावर न जाता आपल्यावर असलेल्या लायबिलिटीज याच्याही गुणोत्तरामध्ये आपलं लाईफ इन्शुरन्स कव्हर असणं गरजेचं आहे। मी काल सांगितलं होतं की 10 लाखाच्या उत्पन्नाला किमान 1 कोटी ते 3.5 कोटी रुपयेचं कव्हर असावं, परंतु जर त्या माणसाचा घराचं हाऊसिंग लोनच 2 कोटी रुपये असेल तर त्यावेळेस त्याचे ते 2 कोटी रुपये ॲडिशनल ॲड ऑन लाईफ इन्शुरन्स कव्हरमध्ये असावे असं माझं मत आहे। आज इथंच थांबूया, स्वाभिमानाने बोलूया। मी मध्यमवर्गीय। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।